श्री स्वामी समर्थ. आज होतं चिकनचा बेत. मग काय, नेत्राची मैत्रीण आलेली होती. तिचं आणि तिचं छान गाणे म्हणण्याचा कार्यक्रम चालू होता. मी घेतला ना त्यांचा व्हिडिओ काढून. आणि मग काय, नेत्राचा मूड झाला का लगेच मला कांदा, मम्मी मी कांदा चिरून देऊ का तुला? म्हटलं ठीक आहे दे. मग कांदा पण चिरून दिला, खोबरं पण किसून दिलं. आणि मग काय लगेच म्हणे मीच तुला मसाला भाजून देते. मसाला भाजायला गेली आणि लगेच पहिला कांदा टाकला. कांदा न होता त्याच्यामध्ये लगेच खोबरं पण टाकून दिलं. अरे म्हणे माझ्या पद्धतीचं. आणि मग तसंच भाजलं तिने तो. मी त्याच्यात फक्त खडे मसाले ॲड करून दिले थोडेसे तिला. आणि मी मसाल्यामध्ये 2-3 हिरवी मिरची घालते. मग तसंच छान असं परतवून घेतलं. छान तिने भाजला, तिच्या मनाप्रमाणे मसाला भाजून घेतला. मग मी गार करायला ठेवला. त्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे घालून, लसूण, कोथिंबीर, आलं हे सगळं टाकून मसाला गार करून मग वाटण करून घेतलं. आणि आमचा घरगुतीच हा प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे मी. घरगुती मसाला आहे तो. लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला. आणि मस्तपैकी मसाला फ्राय करून घेतला तेल सुटेपर्यंत. मग त्याच्यामध्ये हे घरगुती मसाले टाकून छान परतवून घेतले. हे पण छान परतवल्यानंतर मग त्याच्यामध्ये चिकन बॉईल केलेलं होतं ते छान टाकून थोड्या वेळ झाकण लावून ठेवून दिलं. झाकण त्याच्यावरती ठेवून. आणि मग छान तेल वरती आल्यानंतर मग गरम पाणी ॲड केलं. कोणत्याही भाजीला नॉनव्हेजच्या गरम पाणी ॲड करायचे. त्याने तरी पण छान येते आणि टेस्ट पण छान राहते. मग पटकन करायला घेतल्या भाकरी केल्या पटापट. आणि आम्हाला काय 3-4 भाकरी लागतात. भाकरी करून झाल्या पटापट. मग मला आवरायचे होते बाकीचे कामं पडलेले होते. मग पटापट भाकरी थापून घेतल्या. भाकरी थापल्यानंतर पटकन बाकीच्यांना म्हटलं चला जेवण करून घ्या. पटकन सगळ्यांना जेवायला दिलं. एकीकडे भाकरी आणि एकीकडे जेवायला सगळ्यांना बसवलं. पटापट सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. रुद्र गेलेला होता कबड्डी खेळायला. मग कबड्डी खेळून आल्यानंतर तो शेवटी जेवला. मग त्याचं राहतं काय, त्याचं तारक मेहता बघितल्याशिवाय तो त्याला जेवण जात नाही, माहिती आहे. तो आला मस्त चुरून मुरून. भाकर आपली मला पण तशीच लागते चिकन मटन बरोबर भाकर चुरून. आणि कसा वाटला व्हिडिओ, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू